मुंबईमध्ये जी अनधिकृत बांधकामं वाढतात त्याला आळा बसवा म्हणून सिडको जे अनधिकृत बांधकाम नियंत्रण कक्ष आहेत त्यांच्याकडून रजिस्टर ऑफिस यांना काही दिवसापूर्वी पत्र दिलं होतं की अनधिकृत बांधकामं जी केलेली आहेत त्याच्यामध्ये जे सदनिक आहेत घरं आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करू नये असं त्यांनी त्यांना पत्र दिलं होतं। त्या पत्रावरती रजिस्टर ऑफिस यांनी त्यांचे जे 12 कार्यालय आहे ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना सगळ्याला एक सर्क्युलर काढलं की अशा अशा कारणामुळे हे रजिस्ट्रेशन हस्तांतरित किंवा नवीन दस्तनोंदणी करू नका। तरीसुद्धा 6/12/2024 रोजी जिल्हा भाईंदर येथे 102 दस्तनोंदणी झाली याची पत्रकार परिषद आम्ही घेतली होती मराठा आघाडीच्या वतीने। ती पत्रकार परिषद घेऊन सातत्याने पाठपुरावा केला। आपल्याचमुळे आणि प्रसार माध्यमांमुळे आणि आमच्या पाठपुराव्यामुळे दिनांक 6/5/2025 रोजी ज्या व्यक्तीने इनू सिद्दीकी आहेत त्यांनी जी दस्तनोंदणी 102 केलं होतं आपल्या पाठपुराव्यामुळे आणि तुमच्या प्रसिद्धी माध्यमांच्यामुळे त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे। त्याचा आदेशही आपल्याकडं आलेला आहे। हे नुकतंच प्रकरण होऊन आता 18 तारखेला या महिन्याच्या 18 तारीख ते 28 जून 2025 रोजी कोपरखैरणे येथे दस्तनोंदणी कार्यालय क्रमांक 8 येथे 500 ते 600 दस्तनोंदणी अशाच अनधिकृत इमारतीमधील घरांची दस्तनोंदणी झालेली आहे। म्हणजे एका अधिकाऱ्याला निलंबित केलं तरी सुद्धा या इथल्या एजंटला किंवा इथे कोणते दलाल आहेत त्यांना अजिबात भीती नाही आणि हा मनमानी कारभार चाललेला आहे। याला पायबंद घालण्यासाठी ही आजची प्रेस घेतलेली आहे। एक दस्तनोंदणी करण्यासाठी संबंधित दलाल संबंधित अधिकारी 80,000 रुपये एका दस्तनोंदणी मागे घेतात। आतापर्यंत 500 ते 600 18 जून 2025 ते 28/6/2025 ह्या दरम्यान एवढे दस्तनोंदणी झालेले आहे। याची इन्क्वायरी व्हावी म्हणून आम्ही काल रजिस्टर ऑफिस इथे ठाणा यांच्या मेन ऑफिसला जाऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने आम्ही तक्रार केलेली आहे। मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे मराठा आघाडीचा। माझे नवी मुंबईचे अध्यक्ष आहे दत्तात्रय निंबाळकर। वाशी विभाग अध्यक्ष आहे मराठा आघाडीचे चंदू पाटील आणि आमचे मेन बेसिकचे जे आहेत आयुब खान हे आम्ही सगळे सोबत होतो। त्यांना तक्रार केलेली आहे। त्यांनी सांगितलं याच्यावरती पुन्हा आपण चौकशी करू आणि झालेले दस्तनोंदणी रद्द करू आणि संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करू आणि हा मनमानी कारभार थांबवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे। तर आता याच्या पाठीमागं कोण आहे कोण माणूस आहे याचा आमचा शोध चालू आहे। तपासाअंती ती गोष्ट बाहेर येईलच, पण तुर्त ही घटना घडली म्हणून आपल्या समोर मांडावी, जनसामान्यापर्यंत ही गोष्ट जावी म्हणून यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे। मोठा करोडो रुपयाचा मुद्रांक घोटाळा झालेला आहे, नोंदणी दस्तनोंदणी घोटाळा झाले, कुठे झालेला आहे, काय नेमकं प्रकार आहे? कोपरखैरणे MIDC मध्ये दस्तनोंदणी कार्यालय क्रमांक 8 याच्यामध्ये 18 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत दस्तनोंदणी 500 ते 600 अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीमधील घरांची दस्तनोंदणी झालेली आहे। याच्या पाठीमागं मोठं राजकीय षडयंत्र आहे, राजकीय दबाव आहे, सत्ताधाऱ्यांना धरून ही गोष्ट केलेली आहे। एक दस्तनोंदणी करण्यासाठी 80,000 रुपये घेतात, हे आम्हाला मान्य वाटत नाही। जर दस्तनोंदणी करायचं असेल तर सर्वसामान्यांची ओपनमध्ये दस्तनोंदणी सगळे झालं पाहिजे असं माझं ठाम मत आहे। ही दस्तनोंदणी ओपनमध्ये होत का नाही आणि नेमकी आता ही दस्तनोंदणीचं कार्यालय कुठे आहे, कोणत्या आदेशांमध्ये काय नेमकं प्रकार आहे? आता ही जी दस्तनोंदणी जी झालेली आहे ती कोपरखैरण्यात झालेली आहे आणि याच्या पाठीमागं कोणत्या तरी राजकीय नेत्याचा हात आहे, पण एक्झॅक्टली आम्हाला ती गोष्ट माहीत नाही पडली। पण जेव्हा आता तपास चालू होईल त्यांची एक कमिटी बनवणार आहे, ते साहेब बोलले की त्याच्यामध्ये सगळं माहिती पडेल की याच्या पाठीमागं कोण आहे।
आता एक्झॅक्टली आता आपण कुणाचं सध्या नाव घेऊ शकत नाही त्याच्यामध्ये. अनाधिकृत दस्तनोंदी म्हणजे नेमकं काय प्रकार, काय अनाधिकृत, काय गैरमार्गाने म्हणजे की एक यांचा हे आहे, मागं मी तुम्हाला सांगितलं की सिडकोनी हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल आहे. त्या पिटिशननी दाखल आहे की अनधिकृत बांधकाम होतात आणि त्यांनी कोर्टाने इकडे आदेश दिले होते सिडकोला आणि महानगरपालिकेला की अनधिकृत बांधकाम जे विना परवाना जे अनधिकृत बांधकाम बांधतात बिल्डिंगा, तर त्यांना आळा बसावा. त्यासाठी डॉक्टर जगन्नाथ विरकर, अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे नवी मुंबई यांनी 29/10/2024 एक पत्र दिलं यांना, सहदुय्यम निबंधक वर्ग 2 यांना सांगितलं की अशा प्रकारचे दस्तनोंदणी करू नका असं आणि कोर्टाचा अवमान करू नका. त्यांनी त्याच्यामध्ये लास्ट सांगितलं, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं. त्या पत्राच्या नंतर सहदुय्यम निबंधक वर्ग 2 यांनी त्यांच्या सर्व कार्यालयाला असे आदेश दिले की या नियमाचं तंतोतंत पालन करावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही ठामपणे सांगतो की दस्तनोंदणी झाली नाही पाहिजे. मग तरी सुद्धा त्यांच्याच कार्यालयामध्ये दस्तनोंदणी होते, याची मोठी खंत वाटते. या बोगस दस्तनोंदी म्हणून सर्वसामान्य लोक जी घरं खरेदी करतात त्यांना कशापर्यंत त्यांना पुढे भविष्यात कोणत्याला त्यांना काय म्हणतात ते सामोरं जावं लागणार आहे, कशा प्रकारचं काय? आता ही जर दस्तनोंदणी रद्द झाली तर जी बांधलेली घरं आहेत ती घरं पण तुटली जातील, सर्वसामान्य लोक रस्त्यावरती येतील. म्हणून सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. जी अनधिकृत बांधकाम आहे त्याला नियमित करा, त्यांच्याकडून काय रेव्हेन्यू पैसे तो घ्या, त्याला बांधकाम परवानगी द्या आणि पुढं जी अनधिकृत बांधकाम होतात ती बांधून देऊ नका. महानगरपालिकेने गावठाण हद्द निश्चित केली पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी केले पाहिजे. कोणताही तोडगा न काढता असं चोरी चिपके अशा ज्या गोष्टी करतात ह्या थांबल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांची फसवणूक जी होत आहे ती थांबली पाहिजे. जे 500-600 दस्तनोंदी आपण म्हटलं झाले गैरमार्गाने, या संदर्भात आपण कुठे तक्रार दिलेली आहे, येत्या काळामध्ये कशा प्रकारचं आंदोलन आपण या विरोधात उभारणार आहे? आता जी आम्ही तक्रार केलेली आहे, दुय्यम निबंधक वर्ग 2 जे मेन ठाण्याला त्यांचं ऑफिस आहे, त्यांच्याकडे आम्ही काल 30/6/2025 रोजी तक्रार केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आम्ही याच्यावरती तात्काळ कारवाई करा, एक समिती नेमा आणि याची पूर्ण चौकशी करा. येणाऱ्या ते बोले 8-10 दिवसामध्ये आम्ही सगळं पाहून तुम्हाला सांगतो. एक आम्ही 8 दिवस पाहू, 8 दिवसांनी जर नाही झालं तर आम्ही याची CID मार्फत चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहे. आंदोलन तर लगेच करणार नाही. या सगळ्या प्राथमिक ज्या चौकशा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. त्या पूर्ण झाल्याच्या नंतरच मग आपण आंदोलनाचा इशारा आपण देणार आहे. या अगोदरही आपण 102 दस्तनोंदीचा मीरा भाईंदरमध्ये प्रकरण उघड केलं होतं. असं असताना या अधिकारीची कशी हिंमत होते अशा प्रकारचे दस्तनोंदी, काय होता पहिल्याचे प्रकार आणि आता काय? याआधी मीरा भाईंदरला 6/12/2024 रोजी 102 दस्तनोंदणी झाली होती. त्याच्या विरोधात आम्ही अशाच प्रकारे क्रेज घेतली होती, तक्रारी केल्या होत्या, प्रसारमाध्यमांच्या समोर हे सगळा विषय मांडला आणि आपण सगळ्यांनी तो विषय लावून धरला आणि आमचाही पाठपुरावा कंटिन्यू होता. हे केल्याच्या नंतर त्यांनी जे दस्तनोंदणी 102 केली होती त्यांना संबंधित अधिकाऱ्याला त्या कार्यालयाकडून निलंबित केलेला आहे असा त्यांनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे आणि तो आदेश 6/5/2025 रोजी काढलेला आहे. हा प्रकार घडून सुद्धा यांना कुठलीही भीती वाटत नाही आणि पुन्हा हा प्रकार कोपरखेरणे रजिस्टर क्रमांक 8 या ऑफिस कार्यालयामध्ये 500 ते 600 दस्तनोंदणी अशा प्रकारे झाली आहे. संबंधित अधिकाऱ्याला तिथून तात्काळ बदली केली पाहिजे, त्याला निलंबित केलेले पाहिजे आणि झाल्या प्रकारची पूर्णपणे शहानिशा करून चौकशी करून संबंधितावरती कारवाई करा आणि जे एजंट आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी.